सामन्याला सुरुवात होते थोड्याच वेळामध्ये अगदी एका बाजूला पिंक जर्सी परिधान केलेली आणि रेड जर्सी परिधान केलेली अगदी हुबेहूब ड्रेसिंग दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम इन ॲक्शन असतील. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वच दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला जी पुरस्कृत आमच्या अगदी मागे जी ट्रॉफी आपल्याला दिसते भव्य दिव्य आणि या स्पर्धेची त्याचबरोबरीने या संपूर्ण स्टेजची शोभा वाढवणारी ही जी ट्रॉफी आहे ही आम्हाला पुरस्कृत केली. ऐश्वर्य रिसॉर्टचे सर्वा सन्माननीय अनिकेतजी एकनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात आली आहे जी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्यांचा आपण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करूया. तसेच संदीपजी शांताराम म्हात्रे साहेबांकडून सेकंड क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं वीरेंद्रजी सीताराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. त्यांचंही आम्ही या ठिकाणी विशेष करून आभार व्यक्त करीत आहोत. मालिकावीराची बाईकसुद्धा आम्हाला खरं तर ऐश्वर्य रिसॉर्ट अनिकेतजी एकनाथ म्हात्रे साहेब आणि घोटचे नितीनदादा गावण गाथा नितीन गावण जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही खरं तर मालिकावीराची बाईक मिळाली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकसाठी आपल्याला बायसिकल आहे, स्पोर्ट्स बायसिकल, जे आम्हाला नीरज म्हात्रे यांच्या माध्यमातून जे आगरी ढाबा आपल्या स्टेजच्या बरोबर राईट साईडला त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. आणखीन बरीचशी पारितोषिकं आहेत जे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. संजयजी भोईर यांच्या माध्यमातून एक सायकल आणि भरतजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक बायसिकल मिळाली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया सागरजी मांडवकर सरांचा आवाज. धन्यवाद हर्षद. तमाम क्रिकेटर्सची चाहता वर्ग आता सामना पाहतोय. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, जय भोलेनाथ पिसारवे आणि DK ग्रुप खुटारी. मॅच ऑन आणि विशालचा झंझावत. पहिला दाखवला षटकार आणि त्यानंतर येतो हा चौकार. सलामीवीर विशाल ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. आता स्विंग चेंडू झाला बघा. टप्पा पडल्यानंतर तो ऑफ ब्रेक. काही गोलंदाजाकडे हे टॅलेंट असतं आणि ते दाखवलं. जरी 2 चेंडूवर दबाव आला आणि त्यानंतर कमबॅक करण्याची तयारी दाखवली प्रसाद पारसपूरजीनं. नेक्स्ट बॉल टॉस चेंडू. ओ नाराज आहे मात्र नो बॉल. अंपायर कॉल नो बॉल. बेनिफिट नक्कीच मिळेल. प्रसाद पाटील रोहिंजनचे आणि मंगेश गायकरला त्यांनी 1000चं प्राईज दिलेत. प्रसाद पाटील रोहिंजनचे प्रसाद पाटील. सामना सुरू आहे मैदानावर. घमासान युद्ध, महत्त्वाचा सामना. लुझरचा सामना जिंकावं लागेल, लढावं लागेल, शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. किती धावांचं टार्गेट सेट होईल. DK ग्रुप खुटारी पारसपूरजी आणि हा विशालचा झंझावत. विशाल नावाचं वादळ, तुफान, फयान. फाईन लेगला आणखीन एक षटकार. ग्रामीण क्रिकेट गाजवलं. बायकर मॅन आहेत, अनेक स्पर्धा खेळल्यात. परिस्थिती 2 हात कसे करायचे त्यांना माहिती. आणि DK ग्रुपचा हा महत्त्वाचा खेळाडू आहेत, संघनायक आहेत आणि DK ग्रुपचे संघमालक युवा समाजसेवक अनिकेत दादा म्हात्रे. ओ हा चेंडू आता स्विंग केला मात्र तिकडे साथ मिळत नाही. पंचांचा इशारा. 22चा मिळतोय चौकार. सुस्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा, बऱ्यापैकी पाड जड आहे बॅटिंग टीमचं. धावफलकावर धावा आपण पाहायला मिळतील. एकूण धावा विशाल आक्रमक झाले, पूर्ण सेट झालाय. 21 धावा आहेत धावफलकावर. 21. पारसला पुन्हा पाहूया ओव्हर द विकेटनं. ऑफ स्टंपला लॉफ केलाय. धडाका धूम चक्री. लॉंग ऑफला टोलवलाय चौकार.
तसंच या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण 7 रात्रींमध्ये लागणारं जे पाणी आहे ते नक्ष वॉटर सप्लायर सन्माननीय राजेशजी गरज रोहिंजन आणि त्याचबरोबरीने चैतन्येश्वर वॉटर सप्लायर्स वैभवजी निमसे यांच्या माध्यमातून जे खुटारीचे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण 7 रात्रींमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. JCB या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरवण्यात आली आहे प्रसादजी पाटील रोहिंजन. तसेच खुटारी गावचे आमचे सन्माननीय वीरेंद्रजी म्हात्रे साहेब ज्यांनी 50,000 रुपयांचं डिझेल आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले, त्यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय शिवकुमारजी म्हात्रे साहेब खुटारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्व बॉल पुरस्कृत करण्यात आलेत आणि मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत ते जय मल्हारचे दीपेजी पाटील किरवली यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, मॅचकडे वळतो. सर्व दानशूर मंडळी, सुंदर स्पर्धा आहे. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या धावा, धावफलकावरती 26. बॅटिंग टीम DK ग्रुप खुटारी. काय विशाल खेळला, विशाल नावाचं वादळ मैदानावर आहे आणि जेव्हा आक्रमकता मैदानावर दहशत निर्माण करते तेव्हा आनंद देणारा तो क्षण असतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर ओव्हर नंबर 2 गोलंदाज विजय पवार ओव्हर द विकेटनं समोर ठेवला. पवार की पावर आणि आलाय तुफानी षटकार. सुरुवात चांगली असावी, सुरुवात आश्वदायक असावी, सुरुवात राईट स्टार्ट देणारी असावी आणि विशाल आहे हा खेळाडू, मोठ्या हिमतीचा आहे. मला थांबायला वेळ नाही आहे तो सांगतोय. मला सुसाट खेळायचे, चांगली धावसंख्या बनवायचे, कर्णधाराला साजेशी खेळी करायचे आणि याच उद्देशानं तो मैदानामध्ये उतरलाय. विशाल मात्रे सेकंड ओव्हर सिंगल, षटकार डॉट. 3 चेंडू संपले. चौथा चेंडू, आणखीन एक षटकार. का टिचकी शॉट बघा तशाच पद्धतीने खेळला. धावफलक वेगाने पुढे सरकेल. एकूण धावा 38 ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा ऑन साईडला. आता टप्पा बदलला, थोडासा व्हेरिएशन दाखवलं. गोलंदाजांना कमबॅक हवा आहे. जर अशा पद्धतीनं फलंदाजाला जर सोपे चेंडू दिल्या तर ठेवणार नाही विशाल. बायकर मॅन आहे खुटारीचा. अनेक वर्षाचं क्रिकेट त्याने आपल्या तडाखेबंद फलंदाजीनं गाजवलंय. तर 3 षटकार सलग 3 चेंडूवर 3 षटकार. 2000 पुरस्कर्ते. सावध खेळला क्रिश प्रकाश मात्रे. ओ मिसफिल्ड. विशाल निघाला, त्याला चांगली साथ दिली. समय सूचकता होती. निलेश मात्रे. तर 2 षटकानंतर चांगली आघाडी. 2 षटकानंतर धावा, धावफलकावरती 40. हॅलो. तसेच या स्पर्धेमध्ये आणखीन काही ग्राउंडसाठी आम्हाला जे पाणी मिळाले, सन्माननीय किसनजी म्हात्रे साहेब पूजा वॉटर सप्लायर्सचे सर्वेसर्वा आणि जिया वॉटर सप्लायर्स गुरुनाथजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ग्राउंडसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आलं. त्यांचेही आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आभार व्यक्त करू आमच्या या संपूर्ण टी शर्ट स्पॉन्सर्सचे, ज्यांनी मात्र या संपूर्ण खेळाडूंसाठी खूप चांगली किट उपलब्ध करून दिली. तसेच सन्माननीय गजाननजी म्हात्रे साहेब यांच्याकडून आम्हाला टेम्पो सेवासुद्धा पुरवण्यात आलेली आहे. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. टी शर्ट स्पॉन्सरमध्ये आम्ही विशेष करून उल्लेख करू विनोदजी घरात कुटुंब बांधवांचे आहेत. सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब पिसारवेचे, अनिश मोनिश म्हात्रे खुटारीचे आहेत, संतोषजी म्हात्रे खुटारी,
निवृत्तीजी म्हात्रे खुटारे आणि रतनजी म्हात्रे खुटारी या सर्व टी शर्ट स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. सामना खूप चांगला रंगतोय. सागर, अतिशय अटीतटीची लढत आणि महत्त्वपूर्ण या लढतीमध्ये कोणाचा विजय होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. प्रभाग क्रमांक 1, सोळागाव प्रीमियर लीग. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आवेश नेरुळकर. पहिला चेंडू थोडासा फिरकीचा जादूगार आवेश नेरुळकर. आवेश नेरुळकर म्हटला तर व्हेरिएशन आणि एक असा गोलंदाज आहे जो साई चेंडू वेगवेगळे टाकू शकतो. स्टॉक बॉल त्याच्याकडे. आवेश नेरुळकर धावा दाफलकावरती चांगल्या स्थितीमध्ये. डी के ग्रुप खुटारी संघाची धावसंख्या 41, 41वर पोहोचलाय. फलंदाजी करणारा संघ 5 षटकांचा पूर्वार्ध. आवेश नेरुळकर समोर उभा आहे. घणाघाती फटकेबाजी ज्यांनी केली, सूर त्याला गबसलाय. त्याच्या खेळानं वेगळा नूर मैदानावर आणलाय. फलंदाज विशाल म्हात्रे. 12 चेंडूमध्ये 34. ऑन साईडला बॅटच्या रडारमध्ये आणि फटका आलाय. षटकार, सुई धागा शॉट. एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. विशाल 5 षटकार त्याने ठोकले. निस्ता गोलंदाजांना धुतोय आणि मैदानावर त्याची खेळी पाहायला मिळतं. विशाल म्हात्रेला मिळाली लय, आता त्याला नाही राहिले कसलं भय. बेधडक खेळतोय, कमाल, बेमिसाल. मैदानावर त्याचं आक्रमण, दबाव निर्माण केलाय. षटकाराला धावफलक टोटल 47, 47. स्लोवर 1. पुन्हा प्रार. बॉल गोज ऑन हाय. मिळाली विकेट. याच विकेटच्या शोधात होते. ॲब्सोल्युटली गॉन. बिग विकेट. विशालनं तिथून कॉल केला का कुणी या बघा, वेगळं माइंडसेट असायला पाहिजे. यस, फलंदाज आउट. झंझावती खेळला. सुंदर, आटोपशीर, तेवढी धडाकेबाज हटके खेळी. टाळ्या उद्या विशालसाठी. गुड फाईट दिली महत्त्वाच्या सामन्यामध्ये. डी के ग्रुप सुरुवात जर असा सलामीवीर करतो आणि संघनायक आहेत. संघनायक पदाची सर्व सूत्रे त्यांनी हातामध्ये घेतले. संघाची धुरा त्याला सांभाळायचं, कारण हा सामना संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. धावा दाफलकावरती टोटल 47, 47 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. ओव्हर नंबर 3. गोलंदाज आवेश नेरुळकर. मॅन फॉर्म पेंदर समोर उभा आहे खेळण्यासाठी. विकी म्हात्रे. खोला चेंडू. स्लोवर 1. गॅप मध्ये परफेक्टली टाइम पिक केलाय. सुंदर ड्राईव्ह. चौकार. खेळते धावा धावफलकावरती. बॅटिंग टीम डी के ग्रुप खुटारी. 50 रन्स कंप्लीट. धावा झाले 51. तिसरं षटक सूर्य. विकी नावाचा आक्रमक फलंदाज स्ट्रायकर यांना फ्रंट फुटला आले. स्टँडिंग मोशन दाखवलं. डीप कडे क्षेत्र खाली. दूरवर फिल्डर पोहोचतील तिथे. बॅकअप सुद्धा रेडी. चलत गतीनं निघाला. धोका होईल. हो, वाचले. कॉल झाला नव्हता. एका बाजूला नॉन स्ट्रायकर यांना जो निलेश होता त्याने कुठली तयारी दाखवली नव्हती. शेवटचा चेंडू. तिसरं षटक. धावा एकूण दाफलकावरती टोटल 53. बॅटिंग ग्रुप डी के. आवर बॅटिंग युनिटमध्ये पाहिलं डी के ग्रुप. खोदून खेळतोय विकी. आता पुन्हा रिक्स. यस, पंचांचा इशारा आला. आत्ता तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. जोखीम 2 वेळा उठवली ते, मात्र तो धोका आणि जो आपण पाहतो अनर्थ होता तो 2 वेळा मागे विशाल असताना आता विकीनं 2 वेळा ती तयारी दाखवली. 3 षटकं संपली.
आणि एकूण धावा 55. नेक्स्ट मॅचचा सुद्धा शेड्यूल तुमच्यापर्यंत येईल. आता लुझर्स आहे आणि त्यानंतर पुढचा सामना यातून विजय होणारा संघ खेळेल कस्तुरी 11 घोट संघाविरुद्ध. समाधानचा तो संघ असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाहतोय आपण वार्ड क्रमांक 1 सोळागाव प्रीमियर लीग दोन्ही संघांच्या संघ मालकांचं पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. DK ग्रुप खुटारीचे संघ मालक, युवा समाजसेवक, आमचे बाईक ट्रॉफीचे पुरस्कर्त्या अनिकेत दादा म्हात्रे, एकनाथजी म्हात्रे यांचा आम्ही विशेष धन्यवाद. आणि त्यानंतर आम्ही पाहतो एका बाजूला संघ स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, जय भोलेनाथ पिसारव्या आणि संघ मालक संतोष म्हात्रे आणि धनेश म्हात्रे साहेब यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. आणि दोन्ही संघ मालक सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात VIP डाईजवर. तसेच या स्पर्धेसाठी आणखीन मॅन ऑफ द मॅचसाठी काही पारितोषिकं आहेत. एक पारितोषिक आपण पाहिलं ऑलरेडी. जय मल्हार दीपेजी पाटील किरवली यांच्या माध्यमातून T-शर्ट आम्हाला देण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये एनर्जी ड्रिंकसुद्धा मॅन ऑफ द मॅचला दिली जाते, जे आम्हाला पुरस्कृत केले शिवयुवा प्रतिष्ठान सिद्धी करवले यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचासुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. चांगली मॅच, चांगली बॅटल आज आपल्या समोर रंगते. मॅच नंबर 4 आजच्या रात्रीतील. उर्वरित 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत, परंतु या मॅचमध्ये जी कश्मकश सध्या आपल्याला पाहायला मिळते ती खूप वाखण्याजोग आहे. लेट्स मॅच. यस, वळूया मॅचकडे. षटक क्रमांक 4 विजय पवार. पहिला चेंडू ऑन साईडला डीप कड्यात फिल्डर सिंगल. विकी निघाले, धावांची भूक आहे, नाही सिंगल. डायरेक्ट थ्रो. चूक निशाणा साधला, कंट्रोल केलं. सुरक्षित धोका होता, पुन्हा तो धोका टळला. धावसंख्या 60 वेगाने पुढे सरकले. धावफलकावर सुस्थितीमध्ये. एकूण धावा 56. 5 षटकांचा पूर्वार्ध. यानंतर विनर मॅच. यातून जो संघ जिंकेल तो कस्तुरी 11 घोट संघाविरुद्ध 2 आत करेल. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज विजय पवार. विजय पवारचा दुसरा स्पेल आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील 4. 5 षटकांचा पूर्वार्ध. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लॉंग ऑफ आहे, हटवते मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. त्याची व्यूहरचना डीप कव्हरला एक व्यूहरचना. शॉर्ट पॉईंटला आले आणि एका बाजूला आपण पाहिलं तर थर्ड मॅन आणि कव्हर पूर्ण क्षेत्र खाली. खोला चेंडू ठेवला, फ्रंट फुटला आले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअपला पोहोचला. लॉंग ऑन वरून पुन्हा धाडस दाखवलं. धाडस करण्याची तयारी असायला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं. सिंग आपण पाहतो या धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 2 धावेनं 58. क्रिकेट खेळामध्ये धाडसाची सुद्धा चर्चा होते, कष्टाची सुद्धा चर्चा होते, नशिबाची साथ सुद्धा खेळामध्ये म्हटलं जातं. लक प्लस हार्डवर्क. नशिबाची साथ, प्रयत्नांची पराकाष्ठा इज इक्वल टू सक्सेस. विजय आणि आता विजय दोन्ही संघांना हवाय. लॉफ केलाय. हो, काय फटका. कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. रिप्ले पाहायलाच लागेल आपल्याला. सुंदर, आकर्षक. फ्रंट फुटला आले. गुड स्ट्रोक, गुड स्ट्रोक. षटकार. चौसष्ट धावा. विकी मात्रे. 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. लक्ष विद्या मॅचकडे. आधुनिक फटके, मॉडर्न फटके, जिथे विकी मात्रे आता यंग टॅलेंट वाढले. आता यंगिस्तानकडे सुद्धा ते आधुनिक फटके पाहतो, कारण रोज क्रिकेट खेळला जातो आणि याच्या मागे एक कारण सुद्धा आहे. सोशल मीडियाला ते फॉलो करतात. क्लीन बोल्ड. आता मधली एसटी उडवली. एक डाव तुझा तर आता एक डाव माझा. विकेट. क्या बात आहे. आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते कंट्रोल रूममधून विजय पवार हा लकी बॉय रायगड प्रीमियर लीगमध्ये जेव्हा विजेता संघ होता त्या संघामध्ये तो होता.
पनवेल प्रीमियर लीगच्या विजेता संघामध्ये पहिल्या सीझनमध्ये RPL पहिल्या सीझनमध्ये PPL लकी बॉय होता विजय आणि आता 16 गाव प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये लकी. बघा किती अभ्यास आहे क्रिसचा, अगदी बारीक बारीक जसं म्हटलं जातं आई तसा त्यांचा अभ्यास आहे. सीझन 1 लकी बॉय तो ठरणार का? आणि लकी बॉय ठरला तर राजेंद्र दादांकडून क्रिश यांना मेजवानी असणार आहे, कारण आज लकी नंबर आहे त्यांचा. 2,22,000 सबस्क्रायबरचा टप्पा आज पूर्ण केला. वळूया आपण मॅचकडे. षटक क्रमांक 14 विजय पवार सिंगल 2 धावा षटकार विकेट. ताकदवान खेळला लॉंग ऑफ कडे सिंगल 4थं षटक. धावसंख्या 65 बऱ्यापैकी धावसंख्या सेट केल्या. आणखीन धावा झाल्या तर टार्गेट डोई जड होईल. मात्र क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सुरक्षित नसतं. कालच मागे 2 दिवसापूर्वी आम्ही ग्रामीण बारापाडा नाईट तिथे 91 धावा चेस झाल्या. कालच मुरबीच्या नाईटमध्ये 41 धावा बाग 11 तळोजानी जो पराक्रम केला. क्रिकेटमध्ये अशा अनेक उदाहरणे आपण 16 गाव प्रीमियर लीग पाहतोय. ऑन साइडला बुलंदी पॉवरफुल षटकार. किरीश का गाणं तर हायेस्ट स्कोर 74. आता धावा दाफलकावरती 71. क्रिश ब्रेकिंग न्यूजचा जमाना आहे. कौना प्यार हे सॉन्ग ऐकलं. एक काळ होता सलमान खान शाहरुख खान हे सर्वांचे आवडते सिने कलाकार अभिनेते होते. मात्र आता नाही. आता नव्या पिढीला नवा हिरो हवा असतो. पंचांचा इशारा येतोय. चेंडूची पूर्तता करायचे. नव्या पिढीला नवा हिरो हवा असतो आणि आता तोच फलंदाज मैदानावर. विकी मात्रे बाद झाल्यानंतर निलेश आणि आता पंकज कोपरकर अलीकडच्या काळामध्ये संगीत क्षेत्र भजन सम्राट सुद्धा त्यांना म्हणूया. सुंदर गायक आहेत. अगदी रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचं आपण कौशल्य पाहिलं. आज सुद्धा रामनवमीच्या निमित्तानं 2 ते 3 कार्यक्रम त्यांना होते. सुंदर गायक आहे आणि क्रिकेटसाठी ते कमी वेळ देतात. आणि क्रिश असं म्हटलं जातं का काही खेळाडू असे असतात, असं म्हटलं जातं का काही गायक आहेत ना ते रियाजाशिवाय सुद्धा चांगलं गायन करू शकतात. आणि पंकज कोपर यातीलच एक खेळाडू जे प्रॅक्टिस नसताना सुद्धा चांगला खेळू शकतात. धावसंख्या 71. यस 71 71. पंकज लॉफ करण्याचा प्रयत्न. सिंगल. हो थोडे स्कीट झाले. चर्चा तिथे जरूर होईल. धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावा टोटल 72 72. सुमित वावेकर दानसरचा आपण पाहतोय गोलंदाज. अजूनही चेंडू शिल्लक 5. धावसंख्या टोटल 72. DK ग्रुप खुटारी बॅटिंग टीम. आवाज आला तिकडून नेला आणि पाठवला. 72 + 6 स्पर्धेमधील धावांचा उच्चांक. DK ग्रुप खुटारी धावेचा आलेख. चला टाळ्या होऊ द्या. स्पर्धेमधील हाय स्कोर. पूर्वार्धातील 4. नेला आवाज येतोय पाठीराख्यांचा. हे प्रेम असं बघा. 2 धावेसाठी 2 धावेनं बॅटिंग टीम DK ग्रुप खुटारी. धावा झाल्या 80. 80. चेंडू शिल्लक 3. अजूनही होतील. राजेंद्र दादा अनिकेत दादा बोली लावतात. त्या धावा किती वाढतील. अंदर बाहेर 3 चेंडू बाकी. आलाय
डीप कडे पाठवला, गेला, चेंडू आला आणि गेला. षटकार. 80+6 86. बोली वाढेल का? मात्र विकेट हवी. 86 झाल्या. चेंडू शिल्लक 2. अजून एक तिकडून आवाज येतो. 7 चेंडू मध्ये 23. आवाज येऊ द्या टाळ्यांचा. निलेश म्हात्रे पुन्हा एकदा नेला, आला असे आवाज येतात आज ऐकायला. झाल्या बघा 2 धावा. आनंद देणारा क्षण. जल्लोष आनंदामध्ये परावर्तित झालाय. चेंडू शिल्लक. लास्ट धावा फलकावरती 88 88. 9-26. आवाज येतो. एक फटका पाहिजे. हा आवाज थेट पोहोचते फलंदाच्या कानात. फटका आला, गेला आणि षटकार. लांब लचक. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. निलेश म्हात्रे 40 केला विशाल म्हात्रे, 31 केला निलेश म्हात्रे. धावा फलकावरती टोटल 94 94 आणि 95चं हे टार्गेट होऊ शकतो. समालोचक हर्षद मडविया एचएम यांना धन्यवाद. ओ टू डीजे. नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक थँक्यू. नंबर. बघा एक प्राइज आले. राजेंद्र दादा म्हात्रे यांचे चिरंजीव उतारलेत रुद्र म्हात्रे, आणि जर त्यांनी विकेट घेतली, कॅच घेतली तर 2000 रुपयाचं प्राइज आहेत राजेंद्र दादांकडून. रुद्रला झेल पकडला तर 2000. 95 करायचे. या ऐकू हर्षद यांना धन्यवाद. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर, होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ हा एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ हा एक नंबर. संदेश म्हात्रे संघाचे मालक लई दिलदार. मनानं आहे लई दिलदार, मनानं आहे लई दिलदार. तलोजे मजकूरचा कमलाकर पाटील दोस्ती यारी चला बॅट्समन पाठवा लवकर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या प्लीज. जरा फास्ट करा. आपण जास्त वेळ घेतला तो अतिरिक्त वेळ आपण घेता. आणि फिल्डिंग लावा लवकरात लवकर. टीम खुटारी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ हा एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ हा एक नंबर. टीम कोच विजय म्हात्रे, व्यवस्थापक रोशन रुपेकर, व्यवस्थापक रोशन रुपेकर, व्यवस्थापक रोशन रुपेकर. नितेश म्हात्रे मॅनेजर, सुरेख म्हात्रे ऑलराऊंडर, सुरेख म्हात्रे ऑलराऊंडर, सुरेख म्हात्रे ऑलराऊंडर. प्रशांत पाटील, आकाश पाटील बॅटर दुवादार, 360 बॅटर विश्वास पाटील मारतई षटकार. बापू किंग कुटारी क्रिकेट संघ आहे हो एक नंबर.
बापू किंग खुटारी क्रिकेट संघ हाय एक नंबर. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपल्या या टीमसाठी ऐकायला मिळालं. सर्व ज्यांनी ज्यांनी सहकार्य या टीमसाठी केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी योगदान या टीमसाठी दिलं, त्या प्रत्येकाचं या ठिकाणी हे बॉल घ्या यस थँक्यू. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित प्रभाग क्रमांक 1 16 प्रीमियर लीग सीझन नंबर फर्स्टमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील चौथी मॅच आपल्या भेटीला येते. स्वर्गीय नीरावंती संतोष म्हात्रे, जय भोलेनाथ पिसारवे त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळते DK ग्रुप खुटारी. फार मोठं लक्ष या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विक्रांत पाटील बॉलिंगसाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवयुवा प्रतिष्ठान सिद्धी करवलेचा हा बॉलर, त्याच्या समोर बॅट्समन तयार. पहिलाच बॉल आउट बॅटने क्रॉस बॅटेड. व्हॉट अ शॉट. बॉल चालला लॉंग लेग सीमा पार, चौकार. पंच्याण्णव धावांचं टार्गेट आणि हे पूर्ण करताना तुम्हाला याच फटक्यांची नितांत गरज आहे. धानसरचा खेळाडू डोनाल्ड पोर्जी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपल्या सुरुवातीपासूनच्या पहिल्या बॉलपासून जे आक्रमण तो करतोय, इरादे स्पष्ट आहेत. आणखीन एक तोच फटका पुन्हा इम्प्लिमेंट केलाय. फिल्डर आहे, कॅच सुटली आहे. कॅच विकी म्हात्रे. मोठा लॉस आहे सध्याच्या घडीला, कारण मनामध्ये ठरवून आलेले आहेत, जिथे तो आबाद नाही तो बर्बाद. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं तर मोठ्या फटक्यांमध्येच डील करावे लागेल. चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल. जी बॅटिंग केली होती फर्स्ट इनिंगमध्ये विशालने, त्याचंच प्रत्युत्तर इथे देखील द्यावं लागणार आहे सेकंड इनिंगमध्ये. DK ग्रुप खुटारी टीम थोडीशी निश्चिंत आहे. त्यांचे संघमालक वारंवार त्यांना बॅकअप देताना पाहायला मिळतात. आणि आता या मॅचमध्ये खरं तर रुद्र आपल्याला खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा बॉल एक स्टंप सोडून चाललाय, थोडक्यात मात्र स्टंप वाचलाय आणि रुद्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. राजेंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र, आणि त्याला सुद्धा कॅश प्राईज आहे. जर त्याने कॅच पकडली, जो स्क्रीनवरती सध्या आपल्याला दिसतो, जर तो कॅच पकडतोय त्याला 2000 रुपयांचे कॅश प्राईज राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून. इथे देखील पहा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट होतोय, जातो विकेट किपर विशालच्या हातामध्ये. डॉट. तर कोंबड भुजेचे आमचे आदेश भगत स्पर्धेचा यूट्यूबद्वारे आनंद घेतात. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ते जोडले गेलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावेळेस मात्र पहा टो क्रशर यॉर्करचा बॉल या ठिकाणी मात्र वापरला गेला. खूप चांगला बॉल डिलिव्हर केला आणि सिंगल मात्र फक्त मिळते. आतापर्यंत 4 बॉल या ओव्हरमधील संपन्न झालेले पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती विक्रांत पाहायला मिळेल. विक्रांत पाटील सिद्धी करवलेचा बॉलर, आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर दानसरचा डोनाल्ड पोर्जी आणि त्याच्यासोबत मंगेश म्हात्रे पिसारवे. आणखीन एकदा बॉटरमॅनचा चांगला वापर केला. बॉल चालला स्क्वेअर लेगमध्ये, जिथे फिल्डर उभा आहे. धाव मिळेल फक्त एक. जस्ट ओनली वन. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. एक शेवटचा बॉल बाकी आहे. एक पहिल्या बॉलचा चौकार वगळता या ओव्हरमध्ये फार मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलणारा सर्वोत्तम संघ जो बनेल ना, तोच खऱ्या अर्थाने धावा चेस करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवेल. कारण पॉवर प्ले फोडता यायला पाहिजे प्रत्येक बॅटरला. शॉर्ट बॉल ऑन साईडला हुक केलाय. बॉल चालला लॉंग लेगमध्ये. एक टप्प्याच्या मदतीने सीमारेषेच्या बाहेर 4 आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे ती 8 वरती 8 फॉर नो लॉस. 12 ओके सॉरी. फॉर्च्यून इव्हेंट खुटारीचा
झाला या फॉर्च्युन इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या न पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या पनवेल तालुक्यात 16 गाव प्रीमियर लीग गाजते या. क्या बात आहे. अप्रतिम संगीत फॉर्च्यून इव्हेंट्सने खरं तर या स्पर्धेसाठी फार मोठे इनिशिएटिव्ह घेतलं. प्रत्येक गोष्टीसाठी पुढाकार घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाचा रिझल्ट काय लागतोय, कार्यक्रम कसा होईल याची चर्चा नंतर होते, परंतु त्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो पुढाकार घेतला खरं तर संपूर्ण चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारे आणि फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. पहिल्यांदाच काहीतरी या विभागामध्ये एक वेगळा करण्याचा प्रयत्न या खुटारे गावाने केला. 16 गावातील खेळाडूंना एकाच मैदानावरती एकाच मंचावरती आणण्यासाठी एक चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जास्त बाहेर निघाला. सो इट्स अ वाईट बॉल. विशाल आला बॉलिंगसाठी. स्वतः या गावचं खेळाडू टीमचा कॅप्टन नेहमीच राहतो. चैतन्येश्वर खुटारी टीम जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतारते. रिव्हर्सचा अस्त्रक बाहेर काढलंय डोनाल्ड पोर्जीचा. करता ट्रेडमार्क शॉट नेहमी पसंत करतो हा शॉट खेळला आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. इथे देखील पहा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिला. फिल्डर बॉलच्या खाली. विकी म्हात्रे ज्याच्याकडून कॅच सुटली होती तोच खेळाडू आता स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळाला. विकेट फर्स्ट अर्थात डोनाल्ड पोर्जी बॅक टू द गाव. मोठं यश मिळतं. विशालला नेहमीच या गोष्टीची जाणीव असते आणि म्हणूनच आज स्वतः सेकंड ओव्हरमध्ये जबाबदारी स्वीकारून महत्त्वाच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी तो आला आणि त्यांनी मात्र मिळवली ही विकेट. पहिली सफलता आपल्या टीमसाठी ब्रेक थ्रू मिळवून दिला ज्याची गरज होती खरं तर DK ग्रुप खुटारी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय पवार. ओ याही वेळेस मात्र क्रॉस बॅटेड शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता गुडघ्यावरती बसून अगदी, परंतु यश मिळत नाहीये. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल अडचणीमध्ये टाकत जाणाऱ्या एक एक डॉट बॉल तुम्हाला सांभाळावा लागेल. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे जय भोलेनाथ पिसारवे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. DK ग्रुप खुटारीच्या विरुद्ध पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न. दोन फिल्डर रुद्र आला होता बॉलवरती, परंतु त्याच्या अगोदरच कॅच कॅरी केली आहे धीरजने आणि इथून मात्र विकेट मिळाली. दुसरी सफलता टीम DK ग्रुप खुटारीला. बॉलचा रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. थोडं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये राहिला होता आणि त्यानंतर कॅच जी त्या ठिकाणी कॅरी झाली. हा पहा खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये यश येत नाहीये. अशा पद्धतीचे फुटवर्क नसलेले स्ट्रोक जे आहेत ना ते मात्र बऱ्याच वेळा गणतात आणि हेच झालंय नवीन आलेला बॅट्समन अर्थातच आवेश यांच्यासोबत. अजून एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. दोन्ही स्कोरर्स या ठिकाणी अप टू डेट आहेत.
चला ना, आम्ही फक्त गुणलेखकाची भाषा बोलतो, आमचा बाकी काही त्यामध्ये हेतू नसतो. आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो. ते नाही ना, इथून जे आपल्याला कळेल तेच आपण बोलतो. दोन ओव्हरचा खेळ संपला. खरं तर बऱ्याच थोडासा आज क्रिश आमचा गोंधळला आहे. मगाशी देखील आम्ही 8 धावा उच्चारून बसलो. तत्पूर्वी आमचे सहकारी जयेशने सांगितलं की दादा 12 धावा झालेल्या आहेत. मग तिथे अपडेट झालं, परंतु क्रिशने त्याच्यावरती लगेच उत्तर दिलं की मी तर रिप्ले दाखवत होतो. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन फॉर्च्यून इव्हेंट्सकडे आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, हजरजबाबीपणा. थर्ड ओव्हरमध्ये पंकज कोपरकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम DK ग्रुप कुटारीकडून तिसऱ्या बॉलरचा वापर करण्यात आला. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. शफल होण्याची देखील आवश्यकता भासली नाही. एवढा बाहेर बॉल जाऊन टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. व्हाईट बॉलने सुरुवात होते या ओव्हरची आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात खरं तर खूप चांगली झाली. पॉवर प्लेमध्ये फार काही धावा उभारता आल्या नाही. फर्स्ट सेकंड इनिंगमध्ये टीम पिसारवेला. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर येतोय बॉलच्या खाली, ते कॅच ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत धाव किती मिळणार? 1 आणि हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली. ती स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल 20-20, 24-2. फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हचे 4 कॅमेरे आज या स्पर्धेसाठी सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. टेक्निकल टीम 95चं टार्गेट, 95 धावा ऑप्शनच्या बाहेर, परंतु ट्रॅम्प लाईनच्या आतमधून, त्यामुळे तुम्हाला मिळणार नाही वाईट. हा डॉट बॉल असेल. एक डॉट बॉल आता पराभवाच्या दाट छायेमध्ये घेऊन जाणार आहे पिसारबी टीमला. आणि जेवढे मोठे फटके येतील तेवढा आता मात्र दिलासा मिळणार आहे पिसारबी टीम. पाहायचं या मॅचमध्ये कोणाची सरशी, कोणाची बाजी मारली जाणार आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगकडे बॉल चालला. फिल्डर त्या ठिकाणी होते, थोडेसे फंबल झाले, परंतु फायनली बॉल अडवण्यामध्ये यश येतं. एक धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते धावा 21-21. आणि खरं तर धावा फार कमी झाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अशी सर्वांचीच इच्छा आहे की या पुढील किंवा शेवटची ओव्हर ॲटलिस्ट रुद्र म्हात्रेने करावी. गोलंदाजीसाठी संधी मिळाली तर कदाचित विकेटसाठी देखील पैशांचा पाऊस पडू शकतो. मगाची कॅच आली होती. रुद्रने खरं तर मनातल्या मनात भरपूर शिव्या दिल्या असतील आमच्या धीरजला की माझे 2000 घालवलेत. समोर लॉंग ऑफमध्ये पुन्हा आता यावेळेस चुकी होणार नाहीये. चांगला शेल टिपला. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना लागला. टीम पिसारवेला 3रा धक्का. आणखीन एक बॅट्समन इथून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. मंगेश म्हात्रे आता बाद झालाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार आहे आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती एकूण 28 वरती. 28. चला पाणी नाही मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28. आता उर्वरित 12 बॉल आणि 67 धावांची गरज. का रुद्रवरती विश्वास ठेवतील टीम? विशाल म्हात्रे आणि त्यांच्या टीमला संधी या ठिकाणी मात्र इथेच द्यावी लागेल. कारण प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा खेळल्या जातात तेव्हा अशाच खेळाडूंना पुढं आणलं जातं ज्यांना मात्र कधी संधी मिळत नाही. आणि आता हे खऱ्या अर्थाने रुद्रच्या हातामध्ये बॉल तर सोपवला, परंतु आता जबाबदारी या ठिकाणी तो किती निभावेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.
विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 आणि अनिकेत म्हात्रे यांच्याकडून 1000. 2000 राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून 3000 आहेत. ही डील लवकर सोपी होईल. डॉट बॉलला 500 अनिकेत म्हात्रे यांच्याकडून. प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक विकेट 3000 आणि रोकडा. फोन पे जीपे नाही चालत आता. आता काही दिवस सर्व डाऊन आहे. सर्वत्र युद्धाचा माहोल असल्यामुळे. आणि हॅट्रिकला 5000 आहेत. हा या स्पर्धेमध्ये एक चांगला नियम आहे. ओ यावेळेस मात्र पायावरती बॉल आदळलाय. अपील लाऊड आहे परंतु आदेश भगत यांच्याकडून 5000 आहेत. आणि स्पर्धेमध्ये हॅट्रिक नाहीये खरं तर. सलग 2 विकेटसाठीच या ठिकाणी कॅश प्राइज या ठिकाणी लावता येतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. फाईन लेगला क्लिअर करत असताना हा आवेश नेरुळकर यांच्या बॅटमधून चौकार. घेऊ 4 धावा आल्यात रुद्रच्या बॉलिंगवरती. आणि लेग ब्रेक केला होता बॉल ऑन साइडला. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. पंकज कोपरकरने पकडला आजच्या रात्रीतील सर्वोत्तम झेल. आणि हा कॅच असेल तब्बल 3000 रुपयाचा, जो रुद्र आणि पंकजला खरं तर आपण डेडिकेट करूया. काय कमालीची कॅच ही पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. एका हातामध्ये हवेत सूर घेत झेपावत हा पकडलाय झेल आणि संपला तो बॅट्समन आवेश नेरुळकर यांचा खेळ. चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. थँक्यू. हा बॉल भरपूर बाहेर टाकला. आता मात्र हरकत नाही. आता त्याला माहिती आहे 3000 लागू झालेत. बाकी आता काय बॉल पडतील ते पडतील. विनय पाटील आणि त्याच्या समवेत हरेश मुंबईकर. आणखीन एक बॉल फिरवून टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॉल फाईन लेगला. आणखीन एक चौकार येतो. थोडीशी महागडी परंतु त्याच्या दृष्टिकोनातून चांगली बॉलिंग सध्या तो हाताळताना दिसतोय. राजेंद्र म्हात्रे यांचे सुपुत्र अर्थात रुद्र म्हात्रे. चौकार आला आणि 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 37. आणखीन एकदा लेग ब्रेकचा चांगला वापर या ठिकाणी. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. आणखीन एक 500. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. ओ याही वेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, परंतु इथे सिंगल रोखली जाणार नाहीये. 1 आली आणि 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 38 वरती. 4 ओव्हरचा खेळ संपला. आता उर्वरित 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 57 धावा. 6 बॉल 57ची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी कृपया रेडी राहायचं. समाधान भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच कस्तुरी 11 घोट आपले कॅप्टन प्लीज या व्यासपीठावरती. लगेचच आपण या 2 टीमच्या मधून विजेत्यासोबत आपला टॉस या व्यासपीठावरती करणार आहोत. शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी या ठिकाणी मात्र दिली गेली आहे. निलेश म्हात्रे या गोलंदाजावरती. 6 बॉलमध्ये 57ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. अवघड आणि कठीण, फार कठीण लक्ष्य आहे या मॅचमध्ये. एवढ्या धावा एकाच ओव्हरमध्ये निघणं एक जागतिक दर्जाचं रेकॉर्ड आपण म्हणूया. होऊ शकेल परंतु आता तसं काही भावना स्पष्ट होत नाही आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 वर. 39 रन्स नाव ऑन द बोर्ड.
लो फुल टॉस ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे बॉलला टर्न करत असताना स्वीप केला बॉल फिल्टरच्या हातामध्ये. आणखीन एक झेल, फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, जय भोलेनाथ पिसारवे टीम पहिल्या सामन्यामध्ये खरं तर समाधान भोईर आणि त्यांच्या टीमने पराभूत केला आणि आता सेकंड मॅचमध्ये सुद्धा पराभवाच्या उंबरठ्यावरती आणि फिल्डर बॉलच्या खाली कॅचची संभावना हे असं असतात. बऱ्याच वेळा हे क्रिकेट घडतं की जिथे कॉलिंगच नाही आहे. आणि हे पहा तिथे काय घडलंय. 2 फिल्डर होते. मला तर वाटते विशाल म्हात्रेला आवश्यकताच नव्हती मध्ये हात घालण्याची. कीपर कॉल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण थर्ड मॅनवरून येऊन जर कॅचचा कॉल देत असाल तर मग मात्र ते फार मोठं दुर्भाग्य आहे. कारण कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं, परंतु ही परिस्थिती तुमच्या समोर जर कमी धावांसाठी असती. ओ यावेळेस क्लीन बोल्ड, दांडी गोल, बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल पारस कैलास पोरजी, धानसरचा आणखीन एक युवा गुणवान खेळाडू. कैलास पोरजी लेजंड क्रिकेटर आहेत या गावचे आणि त्यांचे सुपुत्र. आता इथे देखील लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडू दिला. व्हाईट बॉल कॉल केला जातो मनोजी पवार यांच्या माध्यमातून. उत्तर शिवचे आहेत आणि गेली बरीच वर्ष तेही क्रिकेट या खेळासोबत प्रामाणिकपणे जोडून राहिले. परंतु आज या क्रिकेट खेळापासून दूर न जाण्यासाठी पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या रीतीने अनेक स्पर्धांमध्ये ते निभावताना पाहायला मिळतात. इथे देखील पहा डिस समोर सापडला, प्लम विकेट बरोबर मध्ये सापडला स्टंपच्या आणि विकेट मिळाली आहे. आणखीन एक सफलता या ओव्हरमध्ये मिळते ती म्हणजे बॉलर निलेश म्हात्रे आला. पाहायला मिळतात ज्यामध्ये ग्रामीण गटातील संघ असतील जे एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. परंतु आज कुटारी गावाने एक वेगळा आदर्श निर्माण केला. या स्पर्धेमध्ये एकूण 16 गावातील खेळाडूंना एकत्र आणून नाईटची एक चांगली दर्जेदार दमदार स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. त्यांचा आपण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देऊया. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील मॅच क्रमांक 4 संपली, परंतु हार्ड लक टीम स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे, जय भोलेनाथ पिसारवे टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपला सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदविलात. आपल्या संघाचे संघ मालक आपले मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगला खेळ झाला, परंतु यावर्षी जरी आपल्याला पुढील फेरीमध्ये जाण्याची संधी मिळालेली नसली तरी देखील पुढील वर्षी आपण निश्चितपणे त्यासाठी प्रयत्नशील राहाल अशी आम्ही आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. चला समाधान भोईर टॉससाठी यायचं आपल्याला लगेचच आम्ही तुम्हाला विनंती करीत आहोत.
चला या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. विथ द बॅट 9 बॉल 31 धावा ज्याच्या बॅटमधून आला आणि 1 ओव्हर हाताळत असताना 3 विकेट्स मिळवले तो निलेश म्हात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवल्या तो निलेश ठरला सामनावीराचा मानकरी. आपण देऊया त्याला सामनावीर या ठिकाणी. आणि विनंती असेल आमचे युवा समाजसेवक गोल्डन मॅन अनिकेत जी म्हात्रे यांना की आपण आपले शुभ असते आपल्या टीम सहकार्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी देऊन सन्मानित करायचं आहे. निलेश म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणा दादा. आणि इतर जे पारितोषिक करतर आपल्याला मिळालेली आहेत. जय मल्हार कलेक्शन यांच्याकडनं ब्रँडेड टी शर्ट देखील आहेत. येस. आणि एक एनर्जी ड्रिंक सुद्धा आपल्याला मिळाला आहे. त्याचाही उल्लेख आम्ही निश्चितपणे करू. या अनिकेत शेठ गोल्डन मॅन यांच्या शुभ हस्ते आपण देऊया निलेश म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. निलेश म्हात्रे ठरतोय यावेळी मॅन ऑफ द मॅचचा हिरो. येस निलेश काय सांगशील एकंदरीत. कोणच बोलत नाहीत म्हणून सर मी तुम्हाला पाठव